प्रॅक्टिस 2.3 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे, त्यासाठी मेथड यूज करायची कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. ठीक आहे, आता बघूया काय क्वेश्चन आहे किंवा कोणते इक्वेशन्स दिलेले आहे. फर्स्ट इक्वेशन, फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे दिलेलं आहे. आता हे आपण कसं सॉल्व करणार. ज्यावेळेस आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करतो त्यावेळेस आपला प्रेफरन्स काय असतो, आपण इक्वेशन नेहमी आणण्याचा प्रयत्न करतो इन द फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. या फॉर्ममध्ये याचा अर्थ काय, एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट नेहमी 1 पाहिजे. एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट नेहमी किती पाहिजे, 1. इथे ऑलरेडी एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ज्या फॉर्ममध्ये इक्वेशन पाहिजे त्या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळालेलं आहे, त्यामुळे इथे आपल्याला काही कन्वर्जनची गरज नाही आहे. सो दिस इज इक्वेशन. त्यानंतर आपण काय करतो, नेक्स्ट स्टेपमध्ये हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण रिराईट करतो. रिराईट करतो म्हणजे काय, 1 2 3 1 2 3 या तिन्ही टर्म ॲज इट इज लिहायच्या एल एच एसच्या. ठीक आहे, आर एच एस इज इक्वल टू 0 तसंच असणार आहे. फक्त एक ॲडिशनल स्टेप आपल्याला इथे करावं लागते. एल एच एसमध्ये आपण काही टर्म ॲड करतो, काही टर्म सबट्रॅक्ट करतो. ठीक आहे, कोणती टर्म ॲड करतो, आपण प्रत्येक वेळेस टर्म ॲड करतो b/2² आणि सेम टर्म आपण सबट्रॅक्ट करतो. कारण यामुळे काय होतं, सेम टर्म ॲड केली, सेम ही टर्म आपण ॲड केली, ही टर्म सबट्रॅक्ट केली, याचा नेट इफेक्ट काय असतो, ह्या दोन नंबरची सबट्रॅक्शन म्हणजे नेट इफेक्ट राहतो 0. 0 इफेक्ट राहतो म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस 0 प्लस सी, दॅट मीन्स एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय, ओरिजिनल जे एक्सप्रेशन होतं एल एच एस जी होती ती ओरिजिनल एल एच एसची व्हॅल्यू ॲज इट इज राहते. हे आपण का करतो, कारण आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड बघायचे, त्यासाठी आपण टर्म्स एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे स्टँडर्ड प्रोसिजर काय असते, फर्स्ट स्टेप इक्वेशन पाहिजे आपल्याला ह्या फॉर्ममध्ये, त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो, त्यामध्ये एक टर्म ॲडजस्ट करतो आणि सेम टर्म सबट्रॅक्ट करतो, दॅट टर्म इज b/2². ठीक आहे, आता इथे जर तुम्ही बघितलं ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी बीची व्हॅल्यू काय असणार आहे, 1. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. बीची व्हॅल्यू काय आहे, 1. सो देअरफॉर ॲड अँड सबट्रॅक्ट b/2². b/2² म्हणजे काय, 1/2² ऑन एल एच एस. अँड देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/2² मायनस 1/2² मायनस 20 इज इक्वल टू 0. समजलं इथपर्यंत. टर्म आपण ॲड केली, टर्म सबट्रॅक्ट केली. आता यामध्ये आपण काय करतो, त्यानंतर आपण ग्रुपिंग करतो. हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप असं आपण कन्सिडर करतो. जर ह्या टर्म्स तुम्ही कन्सिडर केला तर तुमच्या लक्षात येईल स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे, इथे एक मध्ये मिडल टर्म दिलेली आहे. सो दिस इज इन द फॉर्म a प्लस बी स्क्वेअर. a प्लस बी स्क्वेअर याचं एक्सपान्शन काय असतं, आपण लिहितो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, इथे जर तुम्ही बघितलं सपोज एची व्हॅल्यू मी एक्स पुट केली आणि बीची व्हॅल्यू जर मी हाफ पुट केली, a इज एक्स बी इज हाफ, तर हे काय असणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1/2². दॅट मीन्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/2². तीच टर्म आपल्याला मिळाली आहे. दॅट मीन्स हे कसलं एक्सपान्शन आहे, a प्लस बी स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस हाफ स्क्वेअरचं एक्सपान्शन हे आहे. याचा अर्थ हे जे पहिले 3 टर्म आहे, हे या 3 टर्मला आपण कशाने रिप्लेस करू शकतो, त्याला आपण रिप्लेस करू शकतो एक्स प्लस हाफ स्क्वेअर. ओके, आणि त्यानंतर ह्या दोन टर्म्स काय असणार आहे, मायनस 1/4 मायनस 20 इज इक्वल टू 0. ठीक आहे, देअरफॉर एक्स प्लस 1/2² याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर मायनस 81/4. 20 इंटू 4 80, 80 प्लस 1 81, 81/4 इज इक्वल टू 0. अँड देअरफॉर एक्स प्लस 1/2². आपण आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार, 81/4 आहे, 81/4 ह्या नंबरला आपण राईट साईडला शिफ्ट करू. सो दॅट इज 81 एक्स प्लस 1/2² इज इक्वल टू 81/4. 81/4 म्हणजे आपण लिहू शकतो 9/2चं स्क्वेअर. ओके, आता इथे 9/2 प्लससुद्धा असू शकतं, मायनससुद्धा असू शकतं, राईट. कारण आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस 4 बोलतो, 4 इज इक्वल टू 2², बट 4 इज इक्वल टू -2² ऑल्सो. बरोबर, -2चा स्क्वेअरसुद्धा 4च असतो. त्या लॉजिकनी 81/4 आहे, हे साईन पॉझिटिव्हसुद्धा असू शकतं किंवा निगेटिव्हसुद्धा असू शकतं. नेक्स्ट स्टेप काय, आपल्याला सॉल्व करायचं इक्वेशन, त्यामुळे आपण काय करणार, स्क्वेअर रूट घेणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. And therefore x plus 1/2 is equal to plus or minus 9/2. And therefore x plus 1/2 is equal to 9/2 असू शकतं, किंवा
x plus 1 by 2 is equal to minus 9 by 2. Therefore x is equal to 9 by 2 minus 1 by 2. 9 minus 1 8, 8 by 2, that is equal to 4, or x is equal to minus 9 by 2 minus 1 by 2 म्हणजे minus 10 by 2 minus 10 by 2 म्हणजे काय minus 5. त्यामुळे x च्या व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला x is equal to 4 or x is equal to minus 5. Now second, x square plus 2x minus 5 is equal to 0. X square plus 2x minus 5 is equal to 0. सेम क्वेश्चन तुम्ही आपण जी फॅक्टरायझेशन मेथड बघितली त्याने सुद्धा सॉल्व करू शकता. इथे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड. अदरवाईज ज्यावेळेस आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो त्या सिच्युएशनच्या अकॉर्डिंग म्हणजे काय इझी जाणार आहे त्यानुसार आपण मेथड कोणती यूज करायची ते डिसाईड करतो. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. तर सगळ्यात आधी आपण चेक करणार इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये आहे का आहे. एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 आहे म्हणजे ते ह्या फॉर्ममध्ये आहे. तर यामध्ये आपण बीची व्हॅल्यू आयडेंटिफाय करणार. हियर बी इज इक्वल टू 2. देअरफॉर ॲड अँड सबट्रॅक्ट. आणि प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करताना आधी ही स्टेटमेंट तिथे मेन्शन करावी लागणार आहे तुम्हाला कारण आपण त्याचा रेफरन्स घेतोय क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. सो ॲड अँड सबट्रॅक्ट काय बी बाय 2 स्क्वेअर म्हणजे बी किंवा इथे आपण लिहू बी बाय 2 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2 बाय 2 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 स्क्वेअर ऑन लेफ्ट हँड साईड. अँड देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 मायनस 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. ओके. अँड देअरफॉर आपण नंतर नेक्स्ट स्टेप काय करतो हे नंबर्स ॲड केल्यानंतर याचा एक ग्रुप करतो आणि याचा एक ग्रुप करतो. सो एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 आणि ही सम येणार मायनस 6 इज इक्वल टू 0. या 3 टर्म्स आपण कन्सिडर केलं तर आपण परत हेच रिलेशन यूज करणार. ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. या लॉजिकने जर आपण एची व्हॅल्यू एक्स पुट केली बीची व्हॅल्यू 1 पुट केली तर ए इज 1 आणि बी ए इज एक्स अँड बी इज 1. तर इथे काय मिळणार ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1 प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 दॅट इज नथिंग बट एक्स प्लस 1 स्क्वेअर. किंवा हा जर फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल एक्स प्लस 1 स्क्वेअर म्हणजे काय एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू ए म्हणजे 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. फॉर्म्युला माहीत असेल तुम्ही स्ट्रेट अवे त्यासाठीच ही ब्रॅकेट लिहू शकता. इज इक्वल टू 6. नंबर आपण काय करतो राईट साईडला शिफ्ट करतो. सो एक्स प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 6 आहे. आपल्याला स्क्वेअर ह्या साईडला स्क्वेअर आहे त्यामुळे ह्या साईडला सुद्धा राईट साईडसुद्धा आपण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू. सो 6ला आपण लिहिणार √6 स्क्वेअर राईट. √6 स्क्वेअर किंवा इथे असं लिहू प्लस ऑर मायनस √6 कारण प्लस √6 स्क्वेअर इज 6 मायनस √6 स्क्वेअर इज ऑल्सो 6. अँड देअरफॉर जर आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड x plus 1 is equal to plus minus √6. Okay, so this implies x plus 1 is equal to √6 or x plus 1 is equal to minus √6. x is equal to √6 minus 1 or x is equal to minus √6 minus 1. तर एक्सच्या या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. किंवा याला तुम्ही असं लिहू शकता x is equal to -1 plus √6 or x is equal to -1 minus √6. अशा सुद्धा व्हॅल्यू तुम्ही इथे लिहू शकता. बट क्वाड्रॅटिक इक्वेशन m² - 5m is equal to -3. इथे आपण काय करूया -3ला लेफ्ट साईडला शिफ्ट करू. -3 होणार +3 इज इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. सगळ्यात आधी बघायचं ते x² + bx + c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये आहे का. x² कोएफिशियंट 1 पाहिजे होता. इथे x म्हणजे m व्हेरिएबल m आहे याचा कोएफिशियंट 1 आहे त्यामुळे आपल्याला ज्या फॉर्ममध्ये पाहिजे त्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते आपण बीची व्हॅल्यू आयडेंटिफाय करतो. b is equal to -5. Here b is equal to -5 and therefore add and subtract. आपण काय ॲड करतो आणि काय सबट्रॅक्ट करतो b/2 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू -5/2 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 25/4 ऑन लेफ्ट हँड साइड अकॉर्डिंग टू कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड.
अकॉर्डिंग टू कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आणि सोल्युशनच्या आधी तुम्हाला ही स्टेटमेंट लिहायची आहे. ओके. अँड देअरफॉर इक्वेशन काय असणार आहे, एम स्क्वेअर मायनस 5m. इथे आपण टर्म ॲड करणार प्लस 25/4. तीच टर्म आपण मायनस करणार, कारण इव्हेंच्युअली यांचं इफेक्ट काय असणार 0, म्हणजे टर्म लेफ्ट हँड साईड आपली ॲज इट इज राहिलेली आहे. आपण फक्त टर्म्स इथे ॲडजस्ट केलेलं आहे. यानंतर नेक्स्ट काय करतो आपण, असं ग्रुप करतो आणि त्यानंतर आपण चेक करतो हे कसलं एक्सपान्शन असणार आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं हे एक्सपान्शन असणार आहे m मायनस 5/4चं 5/2चा स्क्वेअर. ठीक आहे. हे असं नसेल समजत तर मग आपण परत फॉर्म्युला यूज करूया. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. आपल्याकडे बेसिक 2 फॉर्म्युले आहे, ते फॉर्म्युले आपण इथे लिहून घेऊ, म्हणजे प्रत्येक वेळेस मेन्शन करण्याची गरज नाही. a² + 2ab + b². हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला a + b². त्याच पद्धतीने मायनससाठी सुद्धा आहे a - b² = a² - 2ab + b². दोन्ही फॉर्म्युलांमध्ये डिफरन्स काय, इथे प्लस आहे इथे मायनस आहे. ज्यावेळेस प्लस असेल तर सगळ्या टर्म प्लस असतात, मायनस असेल त्यावेळेस ही मधली टर्म मायनस असते. ठीक आहे, -2ab. मग या इथे जर तुम्ही बघितलं दिस इज एक्सपान्शन, एका ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे, त्यानंतर मधली टर्म मायनस आहे, म्हणजे इथे प्रेफरेबली आपल्याला a - b² हा फॉर्म्युला यूज करावा लागणार. पण तरीसुद्धा आपल्याला तो एकदा व्हेरीफाय करायचा. सो a - b² = a² - 2ab + b². हा फॉर्म्युला आहे. याच्याशीच आपण कम्पेअर केलं, a म्हणजे काय m आणि b म्हणजे काय 25/4 म्हणजे काय 5/2 असं आपण कन्सिडर करू शकतो. राईट, 5/2 कन्सिडर करू शकतो. तो बघा RHS काय असणार आहे, m² - 2 × a × b + 5/2² म्हणजे 25/4. m² - 5m + 25/4 RHS मिळाली. याचाच अर्थ काय a आणि b ची व्हॅल्यू ही आहे, व्हेरीफाय झाली. त्यामुळे LHS काय असणार आहे m - 5/2². सो थोडक्यात हे कसले एक्सपान्शन आहे m - 5/2²चा. जसे तुम्ही जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करा, तुमची जशी प्रॅक्टिस होईल तशी तुम्हाला हे एवढं करण्याची पण गरज नाही लागणार. तुम्ही इक्वेशन बघूनच लगेच ठरवू शकता की हे कसलं एक्सपान्शन आहे. ठीक आहे. m²चं करस्पॉन्डिंग m 25/4 आहे म्हणून इथे 5/2, इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस आहे. त्याचा स्क्वेअर एकदा परत व्हेरीफाय करायचा. m² - 2 × दिस 2 कॅन्सल होणार म्हणजे 5m राहणार + 25/4. आणि ह्या दोन टर्म जर आपण बघितल्या -25/4 + 3. सो याची सम किती असणार आहे -25 + 12 -25 + 12/4. सो असं लिहू आपण प्लस -25 + 12/4 = 0. and therefore m - 5/2² + -25 + 12 म्हणजे हे मिळणार आपल्याला -13 -13/4 = 0. सो m - 5/2² - 13/4 = 0. आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करतो, नंबर जो आहे तो राईट हँड साईडला शिफ्ट करतो. सो नंबर आहे ना 13/4. ओके. अँड देअरफॉर m - 5/2² = इकडे स्क्वेअर आहे त्यामुळे याला सुद्धा आपल्या स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे. 13 आहे म्हणजे √13चा स्क्वेअर, 4 आहे म्हणजे 2². इथे येणार प्लस मायनस, बरोबर. आणि ज्यावेळेस आपण रूट घेऊ, टेकिंग रूट ऑन बोथ साईड किंवा टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साईड, m - 5/2 = ±√13/2 and therefore m = 5/2 ±√13/2. ओके. यालाच आपण असं लिहू शकतो m, किंवा इथे तुम्ही असं लिहू शकता m - 5/2 = √13/2 और m - 5/2 = -√13/2. असं करून सुद्धा तुम्ही दोन इक्वेशन सेपरेट डिराईव्ह करू शकता. सो m = 5 + √13/2 और m = 5 - √13/2. या झाल्या mच्या दोन व्हॅल्यूज. फोर्थ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 9y² - 12y + 2 = 0. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड अगेन यूज करायची आहे. आपला फर्स्ट क्रायटेरिया काय असतो, x² + bx + c या फॉर्ममध्ये इक्वेशन पाहिजे. याचा अर्थ x² कोएफिशियंट नेहमी 1 पाहिजे. इथे x म्हणजे व्हेरिएबल y दिलेला आहे, तर या इक्वेशनसाठी y² कोएफिशियंट काय पाहिजे आपल्याला नेहमी 1. पण इथे कोएफिशियंट काय दिलेला नाही, त्यामुळे आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी हा कोएफिशियंट 1ला कन्वर्ट करायचा. तो आपण कसा कन्वर्ट करणार, सिंपल वे आहे. आपण त्यासाठी काय करणार, डिवाइड करणार, डिवाइडिंग इक्वेशन बाय 9. इक्वेशनला 9ने डिवाइड करणार. ठीक आहे.
त्यामुळे इक्वेशन आपण असं लिहिणार 9y² / 9 म्हणजे y² मायनस 12 किंवा असं लिहू 9y² / 9 मायनस 12y / 9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0/9. आपण डिवाइड काय करतोय फर्स्ट आपला मोटिव्ह काय की आपल्याला ते y² ठिकाणी इथे जो कोइफिशियंट आहे तो कोइफिशियंट नेहमी 1 पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण सेम नंबरनी लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही साईडला डिवाइड करतो, सेम नंबरनी डिवाइड करतो, मल्टिप्लाय करतो, त्यावेळेस एकूण एक जे इक्वेशनचा जो अर्थ आहे तो अर्थ सारखाच राहणार असतो. म्हणजे इथे 9नी मी इथे सुद्धा डिवाइड करते, इथे सुद्धा डिवाइड करते. सो बघा हे कसं येते 9y² मायनस 12y प्लस 2/9 इज इक्वल टू 0/9. 9 आणि 9 इव्हेंच्युअली कॅन्सल तर होताच आहे. म्हणजे ओरिजिनल इक्वेशन जे आहे त्याला काही फरक पडत नाही, त्यामुळे दोन्ही साईडला 9नी डिवाइड करू शकते. अँड देअरफॉर y² मायनस 12/9 मीन्स 4/3y प्लस 2/9 इज इक्वल टू 0. आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळालं. ठीक आहे, इथला कोइफिशियंट 1 मिळाला. आता या ठिकाणी बीची व्हॅल्यू काय आहे -4/3. बीची व्हॅल्यू काय आहे -4/3. देअरफॉर ॲड अँड सबट्रॅक्ट b/2² मायनस 4/3 हाफ याचा हाफ त्याचा स्क्वेअर. दॅट मीन्स दिस इज मायनस 2/3² दॅट इज 4/9 ऑन LHS. लेफ्ट हँड साईडला पण काय करणार 4/9 इथे ॲड करणार. त्यामुळे इक्वेशन काय असणार आहे y² मायनस 4/3y प्लस 4/9 मायनस 4/9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. ओरिजिनल इक्वेशन राईट हँड साईड 0च आहे. लेफ्ट हँड साईडच्या तिन्ही टर्म्स इथे आलेल्या आहे 1 2 3. फक्त आपण ॲडिशनली एक टर्म ॲडजस्ट केली, एक टर्म सबट्रॅक्ट केली 4/9 मायनस 4/9. हा इफेक्ट तर 0च असणार आहे. 4/9 मायनस 4/9 इफेक्ट 0 असणार. म्हणजे ओरिजिनल इक्वेशन आपलं ॲज इट इज राहिलेलं आहे. आपण फक्त इथे टर्म्स ॲडजस्ट केलेले आहे. नेक्स्ट स्टेप काय असतं आपण याचं ग्रुपिंग करतो आणि त्यानंतर आपण बघतो हे कसलं एक्सपान्शन असणार आहे. तर हे एक्सपान्शन कसलं असणार आहे सांगू शकता आता. हे एक्सपान्शन असणार आहे y मायनस 2/3चा स्क्वेअर. ठीक आहे, व्हेरीफाय आपण करूया. इथे मिडल टर्मला मायनस साईन आहे म्हणजे a-b फॉर्मच्या a-b² फॉर्ममध्ये आन्सर असणार आहे. बट तरीसुद्धा टर्म्स बरोबर आहे का ते आपण चेक करूया. a² मायनस 2 × a × b म्हणजे -2 × y × 2/3 मायनस 4/3 × y प्लस b² म्हणजे 2/3चा स्क्वेअर दॅट इज 4/9. ठीक आहे, त्यामुळे y मायनस 2/3² हे याचं एक्सपान्शन हे या 3 टर्म्स असणार आहे. आणि या ठिकाणी आपण लिहिणार -4/9 प्लस 2/9 सो दॅट इज मायनस 2/9 इज इक्वल टू 0. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. नाव नेक्स्ट स्टेप y मायनस 2/3² इज इक्वल टू आपण काय करतो नेक्स्ट स्टेपमध्ये ही टर्म आपण राईट हँड साईडला शिफ्ट करतो. सो दॅट इज इक्वल टू 2/9. लेफ्ट हँड साईड स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून राईट हँड साईडसुद्धा आपण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिणार. 9 म्हणजे 3² 2 दिलेला आहे म्हणजे त्याला आपण लिहिणार √2. बट हे पॉझिटिव्हसुद्धा असू शकतं, निगेटिव्हसुद्धा असू शकतं कारण स्क्वेअर आहे त्यामुळे ॲन्सर पॉझिटिव्ह असणार आहे. सो प्लस √2/3 और मायनस √2/3. ओके, नेक्स्ट स्टेप काय टेकिंग रूट और टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. सो y मायनस 2/3 लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला काय असणार आहे प्लस मायनस √2/3. दिस इम्प्लाइज y मायनस 2/3 इज इक्वल टू प्लस √2/3 और y मायनस 2/3 इज इक्वल टू मायनस √2/3. ओके, अँड देअरफॉर y इज इक्वल टू 2/3 प्लस √2/3. या टर्म आपण y मायनस 2/3 राईट साईडला शिफ्ट केला प्लस 2/3 प्लस √2/3 और y इज इक्वल टू 2/3 मायनस √2/3. यालाच आपण असंही लिहू शकतो. देअरफॉर y इज इक्वल टू डिनॉमिनेटर सारखं आहे त्यामुळे न्यूमरेटर असणार 2 प्लस √2/3 और y इज इक्वल टू 2 मायनस √2/3. तर हे झाले सोल्युशन. फिफ्थ इक्वेशन इज 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. सगळ्यात आधी बघायचं y² कोइफिशियंट आपल्याला 1 करायचं आहे. y² कोइफिशियंट आपल्याला 1 पाहिजे म्हणजे आपल्याला ह्या इक्वेशनला कशाने डिवाइड करावं लागेल 2नी इक्वेशनला आपल्याला डिवाइड करावं लागेल. सो डिवाइडिंग इक्वेशन बाय 2. ज्यावेळेस आपण 2नी डिवाइड करू फर्स्ट टर्म असेल y² बिकॉज 2 आणि 2 कॅन्सल होणार प्लस 9/2y प्लस 10/2 मीन्स 5 इज इक्वल टू 0/2 इज 0. ठीक आहे, x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळालं.
नेक्स्ट स्टेप आपण काय करतो, आपण आयडेंटिफाय करतो व्हॉट इज बी. हियर बी म्हणजे काय, इथली मधली टर्म किंवा इथे असणारा नंबर बी इज 9/2. त्यामुळे आपण ॲड आणि सबट्रॅक्ट करतो. टर्म आपण कोणती ॲड आणि सबट्रॅक्ट करतो, b/2². बी इज 9/2 मीन्स 9/2 अपॉन 2 म्हणजे 9/4. 9/2 अपॉन 2 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 9/4 स्क्वेअर 81/16 ऑन लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईडला आपण टर्म ॲड आणि सबट्रॅक्ट कोणती करणार आहोत, 81/16. त्यामुळे इक्वेशन मिळणार आपल्याला y² प्लस 9y/2 प्लस 81/16 मायनस 81/16 प्लस 5 इज इक्वल टू 0. 1 2 3 1 2 3 तिन्ही टर्म ॲज इट इज. या दोन टर्म फक्त आपण ॲड सबट्रॅक्ट करतोय, याचा इफेक्ट झिरोच असणार आहे. नेक्स्ट स्टेप आपण ग्रुपिंग करतो आणि मग आपण बघतो हे कसलं एक्सपान्शन असणार आहे. हे कारण बघा इथे y² आहे, इथे सुद्धा एक कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे, म्हणजे हा a+b² किंवा a-b² ह्याच फॉर्ममध्ये असणार आहे. आपल्याला चेक करायचं प्लस का मायनस, तिन्ही साईन प्लस आहे म्हणजे हे प्लसच्याच फॉर्ममध्ये असणार आहे, a+b² फॉर्ममध्ये असणार आहे. फर्स्ट टर्म असेल y आणि सेकंड टर्म असेल 9/4. तरीसुद्धा एकदा हे एक्सपान्शन व्हेरीफाय करायचं आहे. a² प्लस 2ab प्लस b² 81/16. सो y² प्लस 9y/2 प्लस 81/16 करेक्ट आहे. आणि त्यानंतर यांची आपल्याला ॲडिशन करायची. मायनस 81 प्लस 80/16 इज इक्वल टू 0. ठीक आहे. देयरफॉर y प्लस 9/4 स्क्वेअर प्लस मायनस 81 प्लस 80 मायनस 1/16 इज इक्वल टू 0. अँड देयरफॉर y प्लस 9/4 square minus 1/16 is equal to 0, and hence we can write y plus 9/4 square is equal to minus 1/16 लेफ्ट साइडला आहे, लेफ्ट हँड साइडला आपण नंबर राईट हँड साइडला पाठवतो, त्यामुळे ते होणार 1/16. देयरफॉर लेफ्ट हँड साइड स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे आपण राईट हँड साइडला सुद्धा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिणार. 1² इज 1, 4² इज 16, बट इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही चान्सेस, दोन्ही पॉसिबिलिटीज असतील, त्यामुळे आपण प्लस 1/4 और मायनस 1/4 कन्सिडर करणार आहोत. नेक्स्ट स्टेप स्क्वेअर रूट घ्यायचं. बघा स्टँडर्ड प्रोसिजर आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सेम स्टेप्स फॉलो करायचे आहे. टेकिंग स्क्वेअर रूट, लेफ्ट हँड साइड काय मिळणार आपल्याला y प्लस 9/4, राईट हँड साइड प्लस और मायनस 1/4. ओके. अँड हेन्स देयरफॉर y प्लस 9/4 इज इक्वल टू 1/4 और y प्लस 9/4 इज इक्वल टू मायनस 1/4. प्लस 1/4 शी इक्वेट केलं एकदा, मायनस 1/4 सोबत सुद्धा इक्वेट केलं. अँड देयरफॉर y इज इक्वल टू 1/4 मायनस 9/4 और y इज इक्वल टू मायनस 1/4 मायनस 9/4. ठीक आहे. अँड देयरफॉर y इज इक्वल टू 1 मायनस 9 मायनस 8 मायनस 8/4. डिनॉमिनेटर सारखं आहे, y इज इक्वल टू मायनस 10/4. अँड हेन्स y इज इक्वल टू मायनस 2 आणि y इज इक्वल टू मायनस 5/2. या झाल्या दोन yच्या व्हॅल्यू, y इक्वल टू मायनस 2 और y इज इक्वल टू मायनस 5/2. लास्ट क्वाड्रेटिक इक्वेशन 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. ओके. याला आपण रिअरेंज करूया. 5x² मायनस 4x मायनस 7 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणलं, आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करायचे, त्यामुळे x² कोएफिशियंट काय पाहिजे, 1 पाहिजे. त्यामुळे आपण ह्या इक्वेशनला थ्रू आउट कशाने डिवाइड करणार, 5ने. डिवाइडिंग बाय 5 ऑन बोथ साइड्स असं लिहू शकतो, किंवा डिवाइडिंग इक्वेशन थ्रू आउट बाय 5. त्यामुळे x² मायनस 4/5x मायनस 7/5 इज इक्वल टू 0. रिक्वायर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन मिळालं x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये. त्यानंतर इथे चेक करायचं व्हॉट इज b. हियर व्हॅल्यू ऑफ b काय आहे, मायनस 4/5. आपण काय करतो, इक्वेशनमध्ये सबट्रॅक्ट आणि ॲड करतो टर्म b/2² मायनस 4/5 अपॉन 2 म्हणजे मायनस 2/5 स्क्वेअर. ठीक आहे. b/2 ना, सो मायनस 4/5 अपॉन 2 मायनस 4/5 अपॉन 2 दॅट मीन्स मायनस 2/5 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 4/25 ऑन लेफ्ट हँड साईड. त्यामुळे इक्वेशन आपल्याला मिळणार x² मायनस 4/5x प्लस 4/25 मायनस 4/25 मायनस 7/5 इज इक्वल टू 0. इक्वेशनच्या 1 2 3 तिन्ही टर्म्स आणि ॲडिशनली ह्या दोन टर्म इथे येणार आहे. नेक्स्ट स्टेप
या दोन टर्म कसलं एक्सपान्शन असणार आहे, एक्स स्क्वेअर आहे 4/25 आहे, एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स असणार आहे, 4/25 म्हणजे 2/5 असणार आहे. इथे मिडल नंबर मायनस आहे म्हणजे इथे मायनस असणार आहे. एकदा आपण यूज करतो a मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, राईट. आपण हा फॉर्म्युला इथे व्हेरीफाय करतो. a म्हणजे एक्स आहे आणि b म्हणजे 2/5 आहे. एक्स स्क्वेअर फर्स्ट टर्म, सेकंड टर्म मायनस 2 इंटू a इंटू बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2/5 स्क्वेअर. फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर, देन मायनस 4/5x प्लस 2/5 स्क्वेअर दॅट इज 4/25. आपला फॉर्म्युला करेक्ट आहे, किंवा ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन याच टर्म आहे. आणि त्यानंतर इथे असणार आहे मायनस, इथे जर बघितलं इथे सुद्धा आपण ॲडिशन आपल्याला करायचे. डिनॉमिनेटर आपण 25 करू शकतो. फर्स्ट टर्म 4 आणि इथे प्लस करूया -4. इथे आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे न्यूमरेटरला सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो दिस विल बी -35 इज इक्वल टू 0. ओके, and therefore x minus 2/5 square plus minus 39/25 is equal to x minus 2/5 square is equal to minus 39/5 आहे. आपण राईट साईडला शिफ्ट करू त्यावेळेस होणार प्लस 39/25. लेफ्ट हँड साईडला स्क्वेअर आहे त्यामुळे राईट हँड साईडला सुद्धा आपण टर्म अशी एक्सप्रेस करू की दॅट विल बी होल स्क्वेअर. 25 आहे म्हणजे 5 स्क्वेअर 39 आहे. 39 आहे त्यामुळे आपण इथे लिहिणार √39 प्लस मायनस दोन्ही साईन आपल्याला इथे घ्यावे लागणार आहे. ओके, अँड देअरफॉर आपण ज्यावेळेस स्क्वेअर रूट घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, x minus 2/5 इज इक्वल टू प्लस मायनस √39/5. ठीक आहे, दोन्ही साईडचं आपण काय केलं स्क्वेअर रूट घेतलं. x minus 2/5 इज इक्वल टू प्लस मायनस √39/5 अँड देअरफॉर x minus 2/5 इज इक्वल टू √39/5 or x minus 2/5 is equal to minus √39/5. ओके, and therefore एंडला आपल्याला व्हॅल्यू पाहिजे एक्सची. therefore x is equal to 2/5 plus √39/5 that is equal to 2 plus √39/5 or x is equal to 2/5 minus √39/5. 2/5 minus 2/5 राइट साइडला शिफ्ट केलं प्लस 2/5. सो 2/5 minus 39/5 दॅट इज इक्वल टू 2 minus √39/5. तर या झाल्या दोन एक्सच्या व्हॅल्यूज.